शहर विकास आघाडीतर्फे मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक नवीन प्रयोग या शहराच्या विकासासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र या ठिकाणी केलेला आहे. कणकवलीतल्या सर्व सुज्ञ नागरिकांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो की 5 वर्ष एक वेळ संधी, निलेश राणे साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली विकास काय असतो हे बघण्यासाठी आपण सगळ्यांनी एक संधी द्यावी, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. आज काम करत असताना किंवा लोकांमध्ये जात असताना मधल्या काळात लोक भयभीत होते. कुठल्या विधानावर लोक बोलताना घाबरत होते. परंतु ज्यावेळी आमदार निलेश राणे या ठिकाणी आले आणि त्यांनी कोणावरही टीका न करता जे लोकांना एक संबोधितल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं, त्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आज इथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या वातावरणाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक भागात, प्रत्येक वार्डमध्ये जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि लोकांचा उत्कृष्ट पाठिंबा या सगळ्या प्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी. निलेश राणे यांनी मालवण आणि कुडाळसाठी जे मॉडेल तयार केलं विकासाचं, तसंच एक मॉडेल कणकवली शहरासाठी करायचा आणि त्याचं सुद्धा निलेश राणेंच्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या 2 दिवसात ह्या मॉडेलमध्ये आम्ही काय करू या शहरासाठी हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. तर शेवटी बघा की कणकवली हे शहर हायवेवरचं शहर आहे आणि तर डेव्हलपमेंटला अतिशय चांगल्या प्रकारची संधी आहे. 2 नद्या आहेत, 2 नद्यांच्या मध्ये वसलेलं शहर आहे. भालचंद्र महाराजांची पुण्यभूमी या ठिकाणी आहे आणि ज्या पायाभूत सुविधा आहे, नाट्यगृह चांगले असलं पाहिजे, दुर्दैवाने ते इथं नाही आहे. एक चांगली गार्डन या ठिकाणी असली पाहिजे, कारण ज्यावेळी बऱ्याच आम्ही जे पेन्शन लोकांना आज भेटतो त्यांची मागणी आहे की आम्ही कुठे जायचं, आम्ही ह्या वयात आम्ही रिटायर झाल्यानंतर आम्हाला कुठे जाऊन एखाद्या गार्डन मध्ये बसायचं आहे, तशी सोय कणकवली शहरात नाही आहे. गार्डनचा या ठिकाणी विचार निश्चितपणे करायचा आहे. तसंच आम्ही आता शिवाजीनगरात होतो सकाळी, तिथलीच काही पेन्शनर मंडळी म्हणले की तुम्ही आता इथे बसलात, एक 10 मिनिटं इथे बसून दाखवा. डासांचा जो पूर्णपणे फैलाव होता, त्यांचं म्हणणं जे नगरपालिका प्रशासनाने हिची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती ती घेतली जात नाहीये. तर आम्हाला ड्रेनेज सिस्टीम, जे एक प्रयोग मी माझ्या आमदार फंडातून पहिले पैसे इथल्या ड्रेनेज सिस्टीम साठी दिले होते, पण दुर्दैवाने मागच्या काही वर्षात ते पुढे गेलेलं नाही. ड्रेनेज सिस्टीम चांगली या ठिकाणी उभारायचं आहे. आज आपण बघतो IPL मधून नवीन नवीन मुलं आज आपल्याला खेळताना दिसत आहेत. आपली इथे मोठ्या मोठ्या स्पर्धा या ठिकाणी, चांगलं स्टेडियम या ठिकाणी उभं करायचं आहे. आणि म्हणून या सगळ्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या कणकवली शहराला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय आमचे संपर्कमंत्री उदय सामंत असतील, आदरणीय निलेश राणे साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून, खासदार तर आमचे राणे साहेब आहेतच, पण ह्या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं विकास या शहराचा करायचा आहे. तुम्ही शहरवासियांना आम्ही विनंती केली की 5 वर्ष संधी ही आमची शहर विकास आघाडीला या ठिकाणी द्या, आणि म्हणून आम्ही सर्वजण सगळ्या लोकांच्या पर्यंत जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आज हे सगळं करत असताना
मी असा दावा करणार नाही की पूर्वीमध्ये इथे काय झालं नाही झालं असं नाही दावा करणार. शेवटी सत्तेमध्ये समोरची पण मंडळी आहेत, काही प्रस्ताव त्यांनी पण आणले आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे 36 आरक्षण वेगवेगळी या ठिकाणी आहेत. ही आरक्षण डेव्हलप करणं, निदान वर्षाला किमान 3-4 आरक्षण तरी डेव्हलप व्हायलाच पाहिजे होते. आणि जर इच्छाशक्ती असली तर काय करू शकतो, तर ते उदाहरण वेंगुर्ला आहे. कोणाच्या ताब्यात असू देत नगरपालिका, पण तिथे बघा सगळ्यात जास्त जिल्ह्यातली गार्डन ही वेंगुर्ल्यामध्ये आहे. तिथलं नाट्यगृह बघा, तिथलं शॉपिंग कॉम्प्लेक्स बघा, तिथलं ब्रिटिश काळापासून पोर्तुगल काळापासून जे व्हेज मार्केट, फिश मार्केट शहरात आहेत, ती कशा पद्धतीची बघा. ते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. आज इतक्या सगळ्या चांगल्या सुविधा, सगळ्यात चांगली अजून एक बाब त्या सगळ्या लोकांनी केली. तिथल्या नागरिकांना पण धन्यवाद आहेत, तिथल्या प्रशासनावर धन्यवाद आहेत, आणि जे सगळ्या पक्षाचे नगरसेवक होते त्यांनी पण सगळ्यांनी साथ दिली की तिथली कचऱ्याची जी सुविधा होती त्याच्यावर त्यांना असंख्य प्रकारची बक्षिसं त्या ठिकाणी मिळाली. म्हणजे त्या डेपोमध्ये आपण जाऊन आरामात जाऊन जेवू शकता, म्हणजे कुठला वास नाही, कुठला लोकांना त्रास नाही, त्याच्यातून उत्पन्न आणण्याचं काम त्यांनी केलं. शेवटी ही सगळी इच्छाशक्ती असणाऱ्याचं काम त्या ठिकाणी आहे, आणि म्हणून तिथे चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी होऊ शकलं. अजून एक बघा, अजून निलेश राणे साहेबांना 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत नाही, त्यांनी अनेक पैसे नगर विकासाकडून आणले, कुडामध्ये आणले, मालवणमध्ये आणले. सगळ्यात ठळक म्हणजे मालवणचं नाट्यगृह जे होतं ते आधुनिक करावं, चांगलं करावं. मामासाहेब ओरेकर नाट्यगृह म्हणजे पूर्वी होतच, पण त्याच्यात कुठल्या सुविधा नव्हत्या, आणि म्हणून तिथे एक चांगल्या प्रकारचं नाट्यगृह करण्यासाठी 13 कोटी रुपये त्या नाट्यगृहासाठी मंजूर करून आणले. तसंच बघा की हायवे पासून जो MIDC कडे जाणारा रोड आहे, रस्त्यावरचा वेंगुर्ला रोड आहे, तिथं बघितल्यानंतर, तिथल्या लाईट बघितल्यानंतर रात्री आपल्याला वाटत नाही की आपण कुडामध्ये आहोत असं. म्हणजे आज शहराचा कायापालट होण्याला सुरुवात झाली. पहिल्या वर्षात जर एवढं काम निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असेल तर अशा माणसाच्या हातात शहर दिलं पाहिजे. त्यांचं जे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचं सभागृहातलं कामकाज, त्यांनी त्या ठिकाणी असलेलं सगळ्या कामाबद्दल आवड, पक्षाबद्दलची ओढ बघा. आपण बघितलं की आता एकदा जबाबदारी पार्टीने टाकल्यानंतर मालवण मधली आपली निवडणूक असताना सुद्धा इथे आम्हाला त्यांनी वेळ दिला, इथं लोकांशी बोलणं, कार्यकर्त्यांशी बोलणं, आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संघटना बांधणं हे त्यांचं कौशल्य आहे. म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ही सगळी शहर आहेत ही चांगल्या प्रकारची डेव्हलप या ठिकाणी करायची आहेत, आणि हे नुसतं तोडणार नाही की अतिशय चांगलं काम. मी आज भालचंद्र मामांच्या पुण्यभूमी या ठिकाणी बोलतोय. शेवटी इथं आपल्याला खोटं बोलता येत नाही, कारण शेवटी इथे स्थानिक आपण राहत असताना ह्या सगळ्या विकासावर चांगल्या प्रकारची चर्चा व्हायला पाहिजे. जे या ठिकाणी काही लोक सत्ताधारी लोकांना जो त्रास देत आहेत या गोष्टी मी आज बोलणार नाही. लोकांना माहिती आहे, लोक आज बोलायला लागलेत कुठे काय झालं, कुठे काय झालं, कसं काय इथल्या परवानगी मिळतात, याच्यावर मी आज बोलणार नाही. पण हळूहळू लोकच स्वतः तुमच्याकडे बोलतील. तुम्ही ज्याही लोकांपर्यंत जाल किंवा तुम्ही ज्याही लोकांच्या मुलाखती घ्याल त्याही तुम्हाला समजतील. आज भीतीच्या छायेखाली आहेत. बोलल्यानंतर बाबा माझं काय होईल, माझी परवानगी कुठली अडवणार, माझं कुठलं अंक अडवतील, ही परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र राहून ह्या शहराचा एक रोडमॅप बनवलेला आहे. तो लवकरच तुमच्या समोर येईल, आणि त्या दृष्टिकोनातून शहराला भविष्यात लागणाऱ्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत ह्या देण्यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी राहील. आम्ही कोणालाही टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्हाला काय करायचं आहे हे या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला जर काय विचारायचं असेल तर सतीश सावंत साहेब पण बोलतील, आपणही या ठिकाणी काय प्रश्न विचारू शकता. बघा, निलेश राणेंनी आज जी भूमिका घेतली ही पार्टीसाठी घेतली. इथे बघा पार्टीच्या समोर उद्या कित्येक या महाराष्ट्रातली उदाहरणं बघा, काका पुतण्याच्या गोष्टी आहेत, भाऊ भाऊ सगळी आताशी बघा, जी आता सुद्धा निलेश राणे काम करतायत ते शिवसेनेचं काम करतायत. त्यांना शिवसेना भूमिका घेईल त्याप्रमाणे करावं लागतं. नितेश राणे काम करतात, सरळ आहे, पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे, त्यांना करावंच लागणार आहे.
याच्यात इच्छेचा प्रश्न येत नाही, याच्यात पार्टीचा प्रश्न असतो. आणि म्हणून प्रत्येक जण पार्टीप्रमाणे काम करतात. समजा समीर नलावडेशी वैयक्तिक कोणाचा वाद नसला, तिथं पार्टीचा विषय ना. शिंदे साहेब म्हणजे वरून पार्टीने जर समजा विकास आघाडीला पाठिंबा दिला असेल, शहर विकास आघाडीला, तर निलेश राणेंना काम करावंच लागेल. आणि त्यांच्यावर जबाबदारी कुठली आहे? तर मालवण आणि कणकवली ही पार्टीने जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. आणि निलेश राणेंचं एक वैशिष्ट्य आहे, ते 19-20 करत नाही. ते करताना मनापासून करतात. म्हणजे पोटात एक नाही. त्यांनी बघा, त्यांनी काल आता ज्या ज्या गोष्टी केल्या ते समीर नलावडेची काय वाकडी काय म्हणून नाही केलेलं. त्यांनी पार्टीसाठी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. ते आपणही सगळ्यांनी लक्षात घ्या की शेवटी ज्या पार्टीत हे आहे काम आहे. आणि पुढे तुम्हाला भविष्यात सांगून ठेवतो की निलेश राणे संपूर्ण राज्यात एक एक वेगळं नेतृत्व तयार होईल, लक्षात घ्या. आज निलेश राणे ज्या पद्धतीने रत्नागिरीत काम करतात, सिंधुदुर्गात काम करतात, आज संघटनेचं काम करतात, सभागृहातलं कामकाज, ह्या कामकाजावरून ज्यावेळी कधी संधी मिळते निश्चित निलेश राणे मिळेल. आणि तेच कार्यकर्त्यांनी सगळी वाट बघतोय त्यांना संधी मिळण्याची. त्याच्यामुळे हे व्यक्तिगत स्वरूपाचं नाही आहे, हे पार्टीची जबाबदारी. ही पार्टीची जबाबदारी. आता कणकवली कोणी घ्या, पारकर घ्या, नलावडे घ्या, सगळ्यांचे एकमेक नातेवाईक आहेत. कुठूनही गेले तर नाते मिळणार ज्या फिरताना. पण शेवटी पार्टीने सांगितल्यानंतर जसं नलावडे तिकडे काम करतात, तसं संदेश पारकर करतात, जसं निलेश राणे करतात, तसं सगळीच मंडळी, प्रत्येक मंडळी पार्टीचं काम करतात. आता बघा, त्यांच्यावर मी काय उत्तर देऊ? ते एका शहराचे नगराध्यक्ष आहेत पक्षाचे. त्याचं उत्तर आहे ते स्थानिक इथले लोक देतील ना, काय त्यांनी करे. बघा, शेवटी आम्ही मंडळी शेवटपर्यंत युती व्हावी या विचाराचे होतो. आम्ही कोणी युती कधी तोडलेली नाही. पण त्यांनी मालवणला आदरणीय निलेश राणे तिथले स्थानिक आमदार असताना सुद्धा 2 दिवसात त्याच्या म्हणजे फॉर्म भरायचे 2 दिवस आलेली प्रेस फक्त आपण बघा. तिथल्या स्थानिक नेतृत्वाने प्रेस घेतलेली बघा की 4 जागा बघा, नगराध्यक्ष आम्हाला द्या, 14 जागा आम्ही लढवतो, 15 जागा आम्ही लढवतो. म्हणजे चेष्टा केल्याचं काम ही भारतीय जनता पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी तिथला केलंय. कणकवली आमची मोठी अपेक्षा नव्हती का राणे साहेबांच्या. शेवटी बघा, ज्यावेळी खासदार राणे साहेबांची मनापासून शेवटपर्यंत मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन, शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केले ती युती व्हावी म्हणून. पण युती कोणी मोडली ह्याचा विचार कधी व्हायला पाहिजे. आम्ही कणकवलीत जास्त अपेक्षा केली नव्हती. आमचे सगळे महत्वाचे जे कार्यकर्ते इथले आहेत, संजय आगरे असतील, हे सगळे घेऊन पालकमंत्री बोलल्यानंतर तिकडे गेले. आमचा प्रस्ताव आम्ही दिला, पण त्या प्रस्तावाला कधी त्याला कचऱ्याची टोपली दाखवली गेली, त्यांनी उत्तर दिलं गेलं नाही. म्हणजे पूर्वनियोजित होतं. आम्ही कधी आता बघा, तुम्ही त्यांच्या सगळ्याच मंडळी आम्ही स्वबळावर लढणार, छत्रपती भाजप करणार, अशा प्रकारचे विषय होते. प्रभाकर सावंत काय बोलले तुम्ही विचार करा, पालकमंत्री काय बोलले हे तुम्हीच दाखवलंय. आम्ही आमच्यातला कोण बोलला की बाबा निलेश राणे बोलले, कधी बोलले? ज्या ही सगळी मंडळी बोलली त्याच्यानंतर निलेश राणे काय बोलले की ते जर असा विचार करत असतील आम्हाला विचार करावा लागेल. आम्ही शेवटपर्यंत नारायण राणे साहेब यांनी सांगितलेल्या सूचनेचं आम्ही पालन करत होतो. शेवटच्या दिवशीपर्यंत आम्ही वाट बघत होतो. आम्ही फॉर्म मागे घेईपर्यंत आमची इच्छा होती की आम्हाला काहीतरी निरोप येईल म्हणून. शेवटपर्यंत आम्ही इथे सुद्धा निर्णय घ्यायला आम्हाला वेळ झाला, त्याचं कारणच ते होतं. आम्ही मालवणमध्ये पण त्यांना 10 सीट द्यायला तयार होतो. केसरकर साहेब पण तिकडे सावंतवाडीत पण त्यांना सीट द्यायला तयार होते. निलेश राणे त्यांना सीट द्यायला तयार होते. वेंगुर्ल्यात पण आम्ही कबूल केलेलं होतं, चला तुमचा नगराध्यक्ष, तुमचा नगराध्यक्ष. 2-2च्या प्रस्तावावर सुद्धा आम्ही तयार होतो. आम्ही कुठल्या युतीमध्ये आम्ही खोटा घातलेला नाही. आम्ही प्रामाणिक व्हावी अशा प्रकारची आमची इच्छा होती. आज जर तुम्ही निलेश राणेंना टार्गेट करत असाल तर आम्ही ऐकणार आहे का? शेवटी आम्ही त्यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्याच माध्यमातून ह्या सगळ्या घटना पुढच्या ठिकाणी झाल्या.